मुट्ठी में कुछ सपने लेकर भर कर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाएं, कुछ कर जाएं। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है। बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है। मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, मैं पत्थर पर लिखी इबारत हूं। शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं। तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है। इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है। तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है। मैं सागर से भी गहरा हूं, मैं सागर से भी गहरा हूं। तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं। तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं। झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं। अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे, तब तब कर सोना बनूंगा मैं। तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। आदरणीय मॅडम, आयुष्याच्या सेकंड इनिंगला सुरुवात करत आहात। मनापासून आभारभर शुभेच्छा। ऑल द बेस्ट मैडम जी को मेरी ओर से ढेर सारी शुभकामनाएं। मैडम का रिटायरमेंट, आई एम सो एक्साइटेड। मैं एक्साइटेड इसलिए हूँ कि उनका पूरा फोकस अभी इंग्लिश मीडियम में। नमस्कार। नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा नव्या सुखाने, नव्या वैभवाने, नवीन पर्वाचा आनंद शतगुणित व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना। Best of luck for your next inning, and you are the soul of our school and you always will be the soul. I love you and you all. I wish my mother a healthy and equally rewarding second innings. All the best. मुख्याध्यापिका की विदाई का समारोह ये तो सिर्फ एक औपचारिकता है। आगे भी हम उनकी ही छत्र छाया में रहें, ऐसी हमारी दिली तमन्ना है। आपको इस नए पड़ाव के लिए बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं, और हमें हमारे ऊपर आपका आशीष, आपका दुलार, आपका प्यार इसी तरह से बनाए रखिए। का जीवन हमेशा खुशियों से भरा रहे और आपका आशीष और प्यार हम पर सदैव बना रहे। निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा क्षण आहे। निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा क्षण आहे। पाऊल पुढे रेंगाळताना, पाऊल पुढे रेंगाळताना रेंगाळणारं मन आहे। पाऊल पुढे पडताना रेंगाळणारं मन आहे। मॅडम, तुमचं सेवानिवृत्तीचं आयुष्य आरोग्यदायी, समाधानाचं व सुख समृद्धीचं जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। सेवानिवृत्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आता मन मानून ठेवलेल्या पूर्ण करा तुम्ही सर्व इच्छा।
दुःख तर खूप होतंय, पण तुम्ही आनंदी राहाल या आनंदाने मनही खुश होते, मनही खुश होते. तरुणपणी नोकरी लागणे हा जसा महत्त्वाचा क्षण प्रत्येकासाठी असतो, तसेच रिटायरमेंट हा सुद्धा खूप महत्त्वाचा क्षण असतो. आणि या क्षणी उद्यापासून काय हा मोठा प्रश्न भेडसावत असतो. पण माझी खात्री आहे हा यक्ष प्रश्न तुमच्या समोर नक्कीच नसणार. रिटायरमेंटचा अर्थच असा होतो की तुमच्या जीवनातील बेस्ट रोलसाठी तुम्हाला प्रमोशन मिळाले. आणि या आयुष्याची सुरुवात करताना इतकंच म्हणावंसं वाटतं, सेवानिवृत्तीचा दिवस आला, काहीतरी अगदी मनासारखं करण्याचा काळ आला. जे जे तुम्ही ठरवलंय ते सगळं करावं, तुम्हाला जे हवं ते सारं मिळावं. आयुष्यात पहिली शाळा, पहिली इयत्ता, पहिलं प्रेम माणसाच्या कायम स्मरणात राहतं आणि तसा स्मरणात राहतो तो म्हणजे त्याचा पहिला बॉस. ती व्यक्ती खूप स्पेशल असते आपल्यासाठी आणि ती रिस्पेक्टेड असेल तर खूप मानाचीही राहते. माझ्या सुदैवाने अशीच एक व्यक्ती मला बॉस म्हणून लागली, ती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मोठ्या. सर्व्हिसच्या सुरुवातीच्या काळात तुमच्यावर खूप इम्पॅक्ट पडत असतात आणि ते आपल्याला खूप काही शिकवूनही जात असतात. माणूस मोठा होत असतो तो भूषवित असलेल्या त्याच्या पदामुळे नाही, तर त्याच्या अंगभूत असलेल्या गुणांमुळे, आचरणांमुळे आणि संस्कारांमुळे तो त्याचं मोठेपण अधोरेखित करत असतो. आणि तेच चिरंतन आणि संस्मरणीय असते. गर आसमान है यह विद्यालय तो सूर्य आप हैं. गर सागर है यह विद्यालय तो उसकी लहरें आपसे हैं. गर गागर है यह विद्यालय तो शीतल जल का एहसास आपसे है. गर वृक्ष है यह विद्यालय तो उसकी शीतल छाया आपसे है. गर उपवन है यह विद्यालय तो उसका सबसे सुंदर फूल आप हैं. गर माला है यह विद्यालय तो उसकी अटूट डोर सिर्फ आपसे है. आम्हाला गर्व आहे की आम्ही त्यांच्याजवळ इतके वर्ष काम करू शकलो. आम्हाला कधीच वाटलं नाही की ते आमच्यापेक्षा खूप काही मोठे आहेत अधिकारांनी वगैरे. त्यांनी आम्हाला कधीच जाणवू दिलं नाही की आम्ही पिऊन लोक आहोत. नेहमी त्यांनी सगळ्यांची इज्जत केली. ज्यावेळी पालक तक्रार घेऊन शिक्षेविषयी अभ्यासाविषयी मॅडमकडे येतात, त्यावेळेला मॅडम त्यांची बाजू समजून घेतात, आमची बाजू समजून घेतात, परंतु पालकांसमोर आमची बाजू मॅडम सावरून घेतात. त्यामुळे मॅडम विषयी आमचा आदर द्विगुणित होतो. धन्यवाद. अपने इस परिवार के हर सदस्य के प्रति रहती है वो जागरूक, बिन बोले ही समझ जाती है सबकी परेशानियों को और आसानी से सुलझा देती है. अपने डांट, प्यार व दुलार से जीत लेती है सबका मन. उनकी इसी स्वभाव से मन हो जाता है अतुल्य व भाव विभोर. मिलने मिलाने का ऐसा आनंद नहीं देखा, रिश्तों के लिए ऐसे फिक्रमंद नहीं देखा. बॉस तो जिंदगी में बहुत देखे हैं हमने, पर उनका दिल इतना बुलंद नहीं देखा. She is complete package. I mean, an excellent daughter, to fabulous wife, to lovable mother, and obviously an hardworking woman with beautiful smile. नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिम, नास्ति मातृसमा त्राणम, नास्ति मातृसमा प्रपा. Which means there is no shade like a mother, there is no resort like a mother, there is no security like a mother, there is no ever giving fountain of life. ऊपर से सख्त, अंदर से नरम, ऐसा है उनका स्वभाव. जिसने संभाला हमें अपना समझकर, ऐसा है उनका किरदार. पग पग पर हमारा करके मार्गदर्शन, वह करती रहती हमारा काम आसान. ऐसी व्यक्तित्व वाली हमारी मुखिया बनी रही हमारा मजबूत आधार. बहुत सारी गलतियों को करके नजरअंदाज, बहुत सारी गलतियों को करके नजरअंदाज, सतत सीखते रहने की वह देती रहती ज्ञान. ऐसी नारी मुश्किलों से हर हाल में उभर कर आने वाली, माला रूपी पाठशाला में हमें पिरोकर रखने वाली, छोटे छोटे सितारों से हमें रूबरू कराने वाली,
ऐसी है हमारी वटवृक्षी मैडम। मॅडम, आपल्या सरांनी एक छोटंसं रोपटं लावलं आणि या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी तुम्ही सरांना लाख मोलाचा हातभार लावला. या वटवृक्षाच्या फांद्या म्हणजे आम्ही शिक्षक, आम्हा सर्व शिक्षकांना एकत्र आणून एकजुटीने काम करणं फार कठीण आहे. पण तरी सुद्धा तुम्ही मॅडम आम्हा सर्वांना एकत्र आणून एकत्रितपणे काम करण्याची प्रेरणा नेहमी देत असता. मॅडम, तुमच्याबद्दल वाटणारी भीती ही एक आदरयुक्त भीती आहे आणि या भीतीपोटीच आम्ही इथे खूप काही शिकलो. ज्याप्रमाणे श्वासाशिवाय आपण जिवंतच राहू शकत नाही, त्याचप्रमाणे शाळेशिवाय मॅडम आणि मॅडमशिवाय शाळा हे समीकरणच कुठेतरी आपल्याला. कार्यातली तुमची हुशारी आणि योग्य निर्णयाची सदैव तयारी. कार्यातली तुमची हुशारी आणि योग्य निर्णयाची सदैव तयारी यातून नेहमीच भासे आम्हाला अदा तुमची न्याय. अथांग खोल सागरासमोर असे तुमचा आभास. अथांग खोल सागरासमोर असे तुमचा आभास. या विशाल वटवृक्षाचा आधार हे तुमचे वैशिष्ट्य आहे खास. हे तुमचे वैशिष्ट्य आहे खास. नसे तुमच्या कार्याला मोठेपणाच्या दिखाव्याची झालर. नसे तुमच्या कार्याला मोठेपणाच्या दिखाव्याची झालर. नाही भरली कधीच तुमची गर्वाने घागर. नाही भरली कधीच तुमची गर्वाने घागर. प्रत्येक शालेय कार्यक्रमातील तुमच्या उपस्थितीची मंजुरी घेऊन जाई आमच्या कार्याला उंच शिखरावरी. घेऊन जाई आमच्या कार्याला उंच शिखरावरी. मॅडम, तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न सहज सुटत होते आणि सगळे काम पटापट होत होते. आयुष्याचे पहिले पर्व तुम्ही सर्व गोष्टींचा बॅलन्स ठेवून यशस्वीपणे पार पाडलात. वीट नाही, कंटाळा नाही, आलस्य नाही, त्रास नाही. इतुकी माया कोठेही नाही माते वेगळी, असे समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटले आहे. म्हणजेच वीट, कंटाळा, आळस, त्रास जिच्या शब्दकोशात नाहीत तिचे नाव आई. पण काही कर्तृत्ववान स्त्रिया आईपणाच्याही पलीकडे जाऊन स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवतात. संसाराची परिक्रमा करत करत शाळेचा डोलारा सरांसोबत यशस्वीपणे अगदी सहजगतेने आणि सुबकतेने सांभाळणाऱ्या आमच्या मॅडम. शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव, त्याची जुजबी माहिती असणाऱ्या आमच्या मॅडम, मग तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कोणत्याही माध्यमाचा असो. मोठ्या मॅडम म्हणजे शाळेचे इंधन. मोठ्या मॅडम म्हणजे शाळेचे इंधन. वरिष्ठांची साथ, पाठीवरला हात, मार्गदर्शकांची साथ आणि ज्ञानाचा सुसंवाद. तुमच्यातली असलेली जी मेहनत, चिकाटी, आपलेपणा, समजूतदारपणा, प्रेमळपणा, विद्यार्थीप्रती किंवा विद्यार्थ्यांबद्दल असणारं प्रेम, तुमच्या विचारांची उंची, या सर्वातून आम्ही सतत काहीतरी शिकत असतो. मोठ्या मॅडम नावाप्रमाणेच, मीनाक्षी या नावाप्रमाणेच आहे. म्हणून सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचं त्या प्रतीक आहे. मी तर त्यांना माझ्या मोठ्या बहिणीसारखी, आईसारखीच मानते, गुरु ठिकाणी मानते. मला त्यांच्या बुद्धीचा खूप अभिमान वाटतो. त्या जशा दिसायला सुंदर आहेत तसंच त्यांचं व्यक्तिमत्वही सुंदर आहे. त्यांचे विचारही खूप सुंदर आहेत. त्या अशा आहेत कोकणातल्या फणसासारख्या, वरून काटेरी पण आतमध्ये एकदम गोड. हमारी यह बगिया उनके आने से चहकती और महकती है. इस बगिया के सारे फूल व कलियां खिलते हैं उनके मार्गदर्शन से. सादगी भरा है उनका जीवन, शांत व सरल है उनका स्वभाव. चेहरे पर एक तेज है जो सदा ही चमकता रहता है. I'm continually impressed with your ability to unite our team. You have fostered a sense of support and appreciation that allow us, educator, to improve our practice daily. To be very honest,
for this. It has become possible just because of your hard work and dedication. My mother comes from a very simple and humble background. She has achieved a lot in her life because of her hard work and dedication. In addition of being a caring mother, she is a wonderful teacher. I owe to her for whatever I have in my life. I am very thankful to God for giving me such a wonderful mom. Retirement functions are so special where family members, loved ones, colleagues gather to celebrate the accolades earned in professional life. I believe everyone present here would agree that my mother has excelled in all the endeavors. Now she will get enough time to spend with her family members and perhaps try things which she could not do because of her commitments. I would like to thank all the school members who are now like an extended family for her. They have taken care of my mother throughout the years. Thank you all. प्रशिक्षणामध्ये कधी तुम्ही झालात आमची मैत्रीण. प्रशिक्षणामध्ये कधी तुम्ही झालात आमची मैत्रीण. सहलीला गेल्यावर तर भासलात आमची सखी सोबती. सहलीला गेल्यावर तर भासलात आमची सखी सोबती. मॅडम, तुमचे वर्णन करावे तितके थोडेच. या विद्यारूपी मंदिरातील तुम्ही जणू सरस्वती. या विद्यारूपी मंदिरातील तुम्ही जणू सरस्वती आणि बालकरूपी या सदनातील तुम्ही आधारशील जननी. आणि बालकरूपी या सदनातील तुम्ही आधारशील जननी. कधी मायेची, कधी प्रेमाची, चूक झाल्यावर तुमच्या रागाची सवय झाली आहे आम्हाला. प्रत्येक गोष्टीत तुमच्या आधाराची. मॅडम, सेवानिवृत्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण यापुढेही राहील आम्हाला तुमच्याच आधाराची अपेक्षा, तुमच्याच आधाराची अपेक्षा. धन्यवाद. दिन है यह सुनहरा, दिन है यह सुनहरा, गम और खुशियों ने एक साथ है हमको घेरा. दुआ है मेरी तारों से झिलमिलाए सदा आपकी खुशियाँ. दुआ है मेरी तारों से झिलमिलाए सदा खुशियाँ आपकी. आपके आशीष, प्यार और दुलार से सदा सुनहरा और महकता गुलशन रहे हमारा. सदा सुनहरा और महकता गुलशन रहे हमारा. आपने अपनी इस मुख्याध्यापक पद के कार्यकाल को बड़ी ही सूझबूझ के साथ पूरा किया है. आपने हमेशा हमें जो है अपने परिवार का एक सदस्य माना है. जब भी कभी हम लोगों से कोई त्रुटि हुई है, आपने बड़े ही विनम्रता से, प्रेम से हम लोगों को उन गलतियों को समझाया, बताया और सही रास्ते पर चलने की एक प्रेरणा दी. कोणताही शैक्षणिक प्रॉब्लेम जर आम्ही तुमच्याकडे घेऊन गेलो तर तुम्ही तो चुटकीसरशी सोडवता. मैं थोड़ा क्रिकेट का शौकीन हूँ, तो क्रिकेट के टेस्ट मैच की एक बात मैं बोलना चाहूँगा कि टेस्ट मैच में हर खिलाड़ी को 2 मौका मिलता है खेलने का. मैडम ने पहली पारी बहुत अच्छे ढंग से खेले है. आशा करता हूँ कि दूसरी पारी भी उतने ही उम्दा तरीके से खेलेंगी, अच्छे तरीके से खेलेंगी. इस विद्यालय और हम सभी लोगों से जुड़ी हर खट्टी मीठी यादों के साथ आपका एक सफर समाप्त होने जा रहा है और आप एक नए सफर पर, एक नई डगर पर कदम रखने जा रहे हैं. जीवन की इस नई शुरुआत पर मैं हमेशा भगवान से यह प्रार्थना करूंगी कि आपका जीवन हमेशा खुशियों से भरा रहे, आप स्वस्थ रहें और सदैव पॉजिटिविटी से भरे रहें. कहते हैं कैसी बिताई, क्या कुछ बदलेगा, क्या है जो नहीं होगा. सब कुछ ठीक वैसा ही होगा जैसा होता आया है. सब कुछ अब भी उनके ही तो तरीके से होगा और सब कुछ आगे भी उनके ही तो नजरिए से होगा.
उंगलियां इशारों में अब भी उन्हीं की नाचेंगी, नजरों में शिकायत की अदा भी अब भी उन्हीं की होगी। पर फिर भी एक खला सा क्यों है, हम सब में एक खाली जगह क्यों है। वो जो पहले अपने थे अब कहीं और जाकर बैठेंगे, पहले जरा पास थे अब कुछ ऊंचे पे जाके बैठेंगे। क्या कह पाएंगे हम अब भी उनसे अपने दिल की बात, क्या बना पाएंगे उन्हें अब भी हम राज। कुछ छूटा छूटा तो उनको भी लगता होगा, इस उड़ान का हंसी दर्द कहीं किसी कोने में जरूर होगा। खुशी इस बात की है, सोच अब भी उन्हीं की होगी, आवाज देंगे हम, ख्वाब जो उन्होंने बुना है उसे आगाज देंगे हम। एक उपनाम से बड़े आयाम पर ये शुरुआत है, उनके इरादों को परवाज देंगे हम, परवाज देंगे हम। ऑल द वेरी बेस्ट मैडम, इस सेकेंड इनिंग के लिए आपको ढेरों शुभकामनाएं। थैंक यू वेरी मच फॉर ऑल दैट यू हैव डन एवर एवर एवर। थैंक यू।